काय विचारते तू? कान दिसले पाहिजे ना. आय एम रेडी. स्नोई आर यू रेडी? स्नोईचं फोटोशूट होतंय. हे काय आहे? काय आहे? काय आहे ते? काय? पॅन्डा. पांडा. स्पेलिंग बता रही क्या? तो वरती पांडा तो. ओ स्नोई स्माइल. हा अंकल कडे बघ. अंकल कडे. अंकल अंकल हे बघ. वाव हे बघ इथं इथं इथे 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 इथे. हा स्माइल. थांब थांब. हे क्लोज क्लोज. हा हे डोळे. हा आता दादाकडे बघ. ओपन ओपन. आईश आईश ओपन. फायनली एक फोटो आलाय तिचा. स्नोईची आली घुम्मी म्हणून त्याचं फोटो सेशन चालू आहे. नवीन ऑफिसची पहिली होळी. आता हे 2 घेऊ आणि मग घरी निघू. हॅपी होली सगळ्यांना. हॅपी होली हॅपी होली. हे बघा हे बघा. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. 8:45 वाजता आपण आपला ब्लॉग स्टार्ट करतो. खूप सारे सरप्राइजेस आहेत. जस्ट माझं काम संपलं. होळी मातेची पूजा चालू खाली. होळी सेलिब्रेशन चालू खाली. उद्या रंगपंचमी. यावर्षी आपण रंगपंचमी वगैरे खेळणार नाही. आपण ट्रॅव्हल करतोय मित्रांसोबत. कुठे बाहेर चाललोय मी. उद्या सुट्टी घेतली. ऍक्च्युली मला ऑफिसला सुट्टी नव्हती, पण सुट्टी टाकून आम्ही जरा ट्रिपला चाललो. ट्रिपला म्हणजे ते तुम्हाला समजेलच पुढे. आपल्याला मिड नाईटला निघायचं. मिड नाईट म्हणजे 2:30-3 वाजेपर्यंत आपण इथून निघून जाऊ. आणि जेव्हा आपण निघू तेव्हा बाकीचा गप्पा कंटिन्यू करू. आता जाऊयात खाली जरा सोसायटीच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत. स्नोई पण खाली गेली. जरा आपण होळीचं जे सेलिब्रेशन आहे ते एन्जॉय करूयात. खूप काम झालं. आज ऑफिसला पण गेलो होतो मी. ऑफिसचे कपडे पण तसेच आहेत. मी अजून फ्रेश पण नाही झालोय. तसंच मी आलो. थोडं काम राहिलं होतं. लॅपटॉप चालू केलं. ते काम संपवलं आणि आता उठलोय. खाली जाऊयात. होळी मातेचे पाया पडूयात. मातेजवळ आशीर्वाद मागूयात की जेवढे पण आमच्या 7:30 लागली, जे काही प्रॉब्लेम चालू आहेत आयुष्यात, सगळे तुझ्यासोबत घेऊन जा आणि सगळ्यांना खुश ठेव. ठीक आहे. झाली आमची पूजा. दरवाजा ओपन करो रे. हॅपी होली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज सेम डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेले 3 वाजून गेलेत. आय थिंक कोणीतरी आलंय का बाहेर. हां आमचा कालू आलाय. कालू सध्या बनवून गेला आहे आणि आम्ही आता निघतोय. मी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करू, एक क्लिप संपू आणि खाली जाऊ. तेवढाच सध्या बनवून गेला. सो येस, ट्रिप इज ऑन. यावेळेस होळी सेलिब्रेशन होणार नाही. कुठल्या इव्हेंटमध्ये जाणार नाही आहेत. आम्ही कोकणात चाललोय. कोकणात कुठं ते सगळं सांगेल. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन असे 2 प्लेसेस आहेत. तिथं जायचं आहे आम्हाला. पण सगळ्यात मोठी चूक आम्ही अशी केली की आम्हाला हॉटेल्स भेटल्या नाही आहेत. आम्ही अजून बुकिंग केलं नाही हॉटेलचं. सगळ्यांचं असं म्हणणं आहे एकदम उशिरा प्लॅन झाला. खूप काही नाटकं झाली बाकीच्या लोकांची आणि खूप काही गोष्टी घडल्या, तर हॉटेल बुकिंग आम्हाला भेटली नाही. सगळ्यांचं असं म्हणणं आहे तिथं पोहोचल्यावर आपण हॉटेल्स बघूयात आणि तिथंच जाऊन बुक करूयात. आणि मी असं ठरवलं आहे, आपले 2 दिवस आहेत. आपला जो ब्लॉग आहे मी तो गोप्रोमध्ये शूट करेल आणि आपल्या मोबाईलमध्ये रील्स आणि शॉर्ट्स व्हिडिओ शूट करेल. सो बघूयात कसं असतं काय नाही. तुम्ही मला कमेंट करून सांगा की याच्याने मी ब्लॉग शूट करायला पाहिजे नेहमी की माझा मोबाईलने करायला पाहिजे. सो प्लीज तेवढी एक कमेंट करून द्या. ठीक आहे. ऑल डन. लाईट बंद. फक्त आता लॉक करायचं आहे घर आणि निघायचं आहे. आमच्याकडे हल्लीला 2 ड्रायव्हर आहेत मला धरून. माझी झोप झालेली नाही आहे. बघू मी 1 पर्यंत गाडी चालवतो. माझे जसे पण डोळे लागायला येतील तेव्हा मी दुसऱ्या ड्रायव्हरकडे गाडी देऊन गेलो. आपण गाडी काढून CNG आहे आपली. बघा ही गाडी आपल्या मित्राची, जे लक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तुम्हालाही जर लागेल त्याला कॉल करा. मस्त गाडी नवीनच घेतली त्याने. सो ती गाडी CNG म्हणून CNG भरून घेऊ थोडं. त्याच्यानंतर पेट्रोल पण भरू आणि मग आपण कंटिन्यू करू. ऑल डन. ऑल डन. चला गणपती बाप्पा मोरया. वाजून गेले 7. रात्रभर झोप नाही. मी गाडी चालवली थोडा वेळ म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा पण जास्त. आता फक्त अर्धा तास काहीतरी राहिला आपल्याला पोहोचायला. त्याच्या आधी आम्ही एका कामासाठी थांबलेलो, जे की आहे सनराईज होतोय त्यासाठी आम्ही थांबलेलो. झाला आमचा सनराईज एन्जॉय करून. सनराईज बघून चिमणींचा आवाज चिव 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 तो ऐकून बरं वाटतंय. आता आम्ही चाललोत बघा. असं वॉक करतो थोडासा. एकदम मस्त रस्ता, एकदम शांत रस्ता आहे. तर मी त्याला म्हणलं तुम्ही गाडी घेऊन पुढे या. तोपर्यंत आम्ही थोडं वॉक करून पुढे जातो.
वाजून गेलेत 8:42 आणि पोचून गेलो आपल्या लोकेशनला. खाऊन पिऊन आमचं सगळं झालं आहे. आता सगळे लोक गेले ते बघा, गाडीमध्ये कोणीच दिसणार नाही, मी एकटा दिसेल. मी अशा ठिकाणी थांबलो आहे. किती भारी ना बघा, नारळाचं झाड आहे, असं मोठं ग्राउंड आहे, इथं विहीर आहे आणि इथं मी गाडी पार्क करून दिली सावलीत. बिकॉज सगळेजण हॉटेलमध्ये गेलेत. बाकीच्यांना जरा फ्रेश व्हायचं होतं आणि बाकीच्यांना विचारायचं होतं की रूम अवेलेबल आहेत का नाही. इथं जर नाही भेटलं तर अजून पुढे पण आहे. हे बघा, इथून आपण पुढे गेलो ना सरळ, तिथंच बीच आहे. सो तिकडे पण आपल्याला जायचं आहे, पण त्याचा आधी जरा म्हटलं रूमचं सोय करून घेऊ. मला वाटलं नव्हतं की एवढा भारी बीच आहे. हो भाई साहब, लाटा चांगल्याच मोठमोठ्या आहेत आणि इथं मजा पण येईल जर तुम्हाला ओलं व्हायचं असेल, भिजायचं असेल. आमचा पण प्लॅन आहे त्याचाच, पण आमच्या ज्या बॅगा वरती आम्ही बांधल्या होत्या ना, 2 जण ते सोडायला गेले. त्यांना म्हटलं रिस्क घेऊ नका, मध्ये ठेवून द्या. एनिवेज जर आपण ओले झालो तर आपल्याला असे पण चेंजिंग रूममध्ये जाऊन कपडे चेंज करावे लागतील, तर बॅग्स आपण सेपर साईड ठेवून देऊ. आणि आधी आमचा प्लॅन असा होता की दुसऱ्या बीचवर जाऊन राहायचं. पण हा बीच एवढा चांगला दिसतोय ना, म्हणजे बघा तिथं तुम्हाला बसायला आहे, वॉक करायला आहे. बाकी इकडं तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. इथं बघा त्या खूप साऱ्या बोट्स पण आहेत, इकडं पण ॲक्टिव्हिटीज आहेत खूप साऱ्या. सो आपण इथं बसून टाईमपास करू शकतो, इथं टाईम स्पेंड करू शकतो चांगला. आणि आत्ता मला लक्षात आलं जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला गेलो ना, हे सेम टी शर्ट मी दादा वहिनीसोबत जेव्हा आलो होतो ना, आपण कोंकण त्या साईडला, बीचचं नाव मला माहिती नाही, तेव्हा पण सेम टी शर्ट वेअर केलं होतं. आता इथं मजा करू, इथं जरा टाईम स्पेंड करू आणि त्याच्यानंतर मग परत जाऊया. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं टर्टल फेस्टिवल पण आहे इथं. तुम्हाला माहिती असेल कोंकणमध्ये खूप जास्त फेमस आहे. ओ गजब, हॅपी होली. अच्छा, हॅपी होली. आज गाराची होळी खेळतात. इथली जी माती ती उचलून एकमेकांना मारता येते. मी टर्टल फेस्टिवलबद्दल बोलत होतो की कोंकणमध्ये खूप जास्त फेमस आहे. छोटे छोटे टर्टल असतात, त्यांना पाण्यात सोडतात. तर ते फेस्टिवल ह्या बीचवर आज नाही आहे, इथं मे बी उद्या किंवा परवा असेल. पण ते दादा बोलले की ते तिकडं कुठंतरी चालू आहे, एका गावाचं नाव सांगितलं त्यांनी. सो जर आपल्याला चान्स भेटला तर ते पण बघू आपण, कसं असतं काय असतं काय नाही. सोशल मीडियावर खूप बघितलं आहे मी आतापर्यंत, पण असं ॲक्च्युअलमध्ये जाऊन बघितलं नाही. तर बघू, तिथं जर चान्स भेटला तिथं पण जाऊया, ठीक आहे. पण आधी इथला माहोल एन्जॉय करून घेऊ. ओ भाई साहब, इतकी जास्त मजा आली ना. आंघोळ वगैरे करून झाली, समुद्रामध्ये खूप मजा करून झाली. इथे जेवढ्या राईड्स आहेत त्या सगळ्या करून झाल्या आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हॉटेल अजून पण भेटलेली नाही आहे. म्हणजे खूप जुगाड शोधले. इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं, त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना फोन केला, पण तरी पण कुठले ऑप्शन भेटत नाही आहे. आणि आल्यानंतर असं वाटलेलं की भेटून जाईल, पण नाही. लॉंग विकेंड असल्यामुळं, होळीचा त्योहार असल्यामुळं खूप सारे लोक आलेत. ऑलरेडी सगळ्या हॉटेल्स बुक झालेल्या आहेत, म्हणून आम्हाला काही भेटलेलं नाही आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही श्रीवर्धन या बीचला येत असाल ना, एकदम सोपं आहे. 1 दिवसाची ट्रिप जरी करायचं असेल तर हॉटेलला राहायची काहीच गरज नाही तुम्हाला. हे बघा, मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगून देतो. इथपर्यंत आल्यानंतर कुठली हॉटेल बघायची नाही, काही नाही, सगळी मजा करून घ्यायची. खाय प्यायच्या सगळ्या सुविधा इथं आहेत, सगळे दुकानं इथं आहेत. आणि ते बघा समोर दिसतंय का, स्वच्छ सर्वेक्षण. तिथं जाऊन तुम्ही आंघोळ करू शकतात, फ्रेश होऊ शकतात आणि चेंज करू शकतात स्वतःला. म्हणजे तुमचे जे ओले कपडे ते धुवून नवीन कपडे घालून फ्रेश होऊन परत तुम्ही निघू शकतात, जर 1 दिवसाचा किंवा असं छोटूसा प्लॅन असेल तर. म्हणजे सगळ्या सुविधा आहेत इथं. श्रीवर्धन बीच, इथे आमची मजा करून झाली सगळ्यांची. इथून आम्ही निघालो आता पुढच्या बीचकडं, कारण की इथं आम्हाला कुठल्याही प्रकारची हॉटेल आणि रूम काहीच भेटलेलं नाही. आपण कुठे चाललो आता? बड्डे बॉय वेळस टर्टल फेस्टिवल बघा. अच्छा, टर्टल फेस्टिवल आणि वेळस करून एक प्लेस आहे, तिथं चाललो होतो आपण. चला जयकार देऊन द्या, निघूया तिथून पटकन, ठीक आहे. आपण चाललो आता वेलासला पण बीच आहे, तिथं ठरवलं आम्ही जायचं. आणि तिथं जो आमचा 1 दिवस आहे तिथं स्पेंड करणार आहेत आम्ही. पण वेलासला जायला डायरेक्ट रोड नाही आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर हे बघा, ही नदी आहे सावित्री, फेरी बोट आहे खूप मोठी. आत्ता एक गेली आणि 1 तासानंतर एक आहे. तर ही बोट आपल्याला तिकडं सोडेल आणि तिकडनं आपल्याला कंटिन्यू जावं लागेल. सो आपला दुसराच नंबर आहे. गाडी आपण लावून दिली इथं. जेव्हा पण ती फेरी परत येईल त्या फेरीने आपली गाडी आणि आपण पण क्रॉस करू ही नदी आणि मग तिकडनं वेलासला जाऊ. फायनली बोटमध्ये येऊन गेलो, फेरी बोटमध्ये. समोरचं घर दिसतंय, फायनली इथं अवेलेबल आहे. आता त्या दोघांना आवडून गेलं आहे. आता आम्ही चाललो बघायला. आम्हाला आवडलं तर डन.
हे बघा प्रॉपर एकदम आपले जुने घर असतात तसे. क्या बात आहे. अच्छा साफसफाई चालू आहे. अच्छा रूम आहे आणि इकडे असेल ना बाकीचं. इकडे वॉशरूम अच्छा वॉशरूम वगैरे इकडे आहे. प्रॉपर गावाचा फिलिंग आहे. क्या बात आहे. आणि इकडे बाकीचं सगळं गावाकडचे जे घरं असतात ना ते आणि इथून मागं समुद्र इकडं मागं बीच बस एवढाच फरक आहे. ठीक आहे ऑप्शन तर भेटला आपल्याकडं दुसरी चॉईस नाही तर आता हेच फिक्स करावं लागेल. 90% मला असं तरी वाटतं पण बघू जे काय असेल ते. घर शोधून शोधून लोकांना विचारून खूप प्रयत्न करतोय पण तरी घर भेटण्यात आलं. तर नाहीये यांच्याकडे पण अजून एक जण येत आहेत त्यांच्याकडे विला आहे. विला काइंड ऑफ थिंग म्हणजे कुठे येत आहे म्हणजे एक जणांना बोलवलंय त्यांनी. तो जो ऑप्शन होता लास्ट ऑप्शन तो पण कॅन्सल झाला. आजी इथे राहायला काय जागा वगैरे आहे का आपल्याकडे? राहायला कुठे जागा आहे का इथे? खाली जावं लागेल ना. कसं पाटील विचारून ठीक आहे. संजय पाटील विचारले ना चालतंय चालेल. थँक्यू आजी.